खाली मुंडक्यावर पाय. अरे देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. जय भीम. जय भीम. सोलापुरात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया DPIने मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. DPIने या प्रकरणात गिरीश महाजन यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली असून आंदोलकांनी मंत्री गिरीश महाजन यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशाराही दिला. निदर्शकांचे आक्रमकपणे विधान आणि घोषणाबाजीमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलनात सहभागी DPI कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतलेली असून शहरातील प्रशासनाला या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. शहरातील नागरिकांनी या घटनाक्रमाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. राज्याचे वन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये जो शासकीय कार्यक्रम असतो झेंडावंदनचा, त्या झेंडावंदनच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलले, संविधानाबद्दल बोलले, परंतु त्यांना काय माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टोचू लागलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते बाबासाहेबांचं नाव विसरलेलं आहे. आणि आमची जी महिला भगिनी आहे माधवी जाधव, या ताईने अतिशय म्हणजे डेअरिंगने त्यांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो. आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे गिरीश महाजन आहेत त्यांना त्यांची आम्ही येत्या काळात जागा दाखवू. ते सोलापूरला कधीही आले की त्यांना आम्ही या सोलापूरमध्ये येऊ देणार नाही, फिरू देणार नाही, या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि त्यांचा निषेध करतो. जय भीम. काल जे 26 जानेवारी झालेली घटना, गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, आज बाबासाहेबाला पूर्ण ऑल इंडियात, ऑल भारताच्या बाहेर डोक्यावर घेऊन नाचतात लोक. आणि ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब जन्म झाला, ह्याला एवढी विसर पडली की बाबासाहेबाचं नाव घ्यायला आला भान नाही. आणि भाजप सरकारला काय झाले माहित आहे का, जसं या नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती झाली आहे, आता काय वाटले की आमच्याकडे काय चालणार नाही. पण ज्यावेळेस जनता दाखवून दिली, घरात घुसू मारतेली, त्यावेळेस या भाजप सरकारला कळेल. आणि भाजप सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही प्रामाणिकपणा आम्ही DPI वतीने आम्ही मागणी करणार आहे. आम्ही कलेक्टरला पण निवेदन देणार आहे आणि पालकमंत्री गोरे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. आणि ह्याच्या पुढे बाबासाहेबांबद्दल जर असं काय गोष्टी वारंवार होत आहे ह्याच्या पुढे आम्ही खपवून घेणार नाही. भाजपच्या लोकांनी एक समज आहे त्यांना, ह्याच्या पुढे तर काय झालं कारवाई. आमचा जीव गेला बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही. आमची भगिनीची माधवीताई नोकरीला जुमानली नाही. आम्हाला तर काय नोकरी नाही, काय नाही. तुम्ही तडी पार करा, एंपड्या करा, काय करा, झाड आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही काय मरणार बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही. काय आणला घरात घुसून मारायची ताकद आमच्याशी. ज्या भीम सैनिक एकत्र होईल ना, आणला ताकद त्याच्याशिवाय करणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही या भाजपच्या सरकारला आम्ही दाखवून देऊ. गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. धिक्कार असो, धिक्कार असो. या भाजप सरकारचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. या भाजप सरकारचा धिक्कार असो. आता गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. आता गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेबांचं विजय असो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. अरे धिक्कार असो, धिक्कार असो. या भाजप सरकारचा गिरीश महाजन भड़वा है, भड़वा है, भड़वा है. गिरीश महाजन भड़वा है, भड़वा है, भड़वा है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय? खाली मुंडक्यावर
आता गिरीश महाजनचं करायचं काय? खाली उठव रे.